3.2. देशमुख सर शिकवत आहे, आपण बघत आहे, टाइमपास करतो, एवढंच नसलं पाहिजे. 3.2. The first term of an AP is 6 and common difference is 3. Then find the S27. मग काय आहे? First term is the 6 and common difference 3. मग right? First term 6, common difference 3. S27 find करायचं. Means n equals to 27. And we know the formula of Sn. Sn formula. Sn is equals to n by 2 in a bracket 2a plus n minus 1 into d. S27 equals to 27 divided by 2. 2a 6 plus n equals to 27 minus 1 and d equals to 3. फक्त करायचं काय? व्हॅल्यू पुट करायचे आणि पुढचे गणित करायचे. इज इक्वल्स टू हा डिव्हिजिबल नाही म्हणून असंच ठेवू. ब्रॅकेट ओपन 2 6 जा 12 प्लस 26 into 3, 27 divided by 2, 12 plus 3 6 are 18, carry 1, 3 2 are 6 plus 1, 7. अच्छा. First open the bracket 27 into 2 plus 8, 10, carry 1, 8 plus 1, 9. इथपर्यंत काय प्रॉब्लेम नाही आहे. आता प्रॉब्लेम तसे नसतातच. 2 1 2 245 means 27 multiplied by 45. आणि जर मल्टिप्लिकेशन नसेल जमत तर बाजूला करा. 27 multiplied by 5, 5 7 जा 35, carry 3, 5 2 जा 10 plus 3, 13 0, 4 7 जा 28, carry 2, 4 2 जा 8 plus 2, 10, 5 3 plus 8, 11, carry 1, 2 1. 1 2 1 and yes 27. Now right answer, the 27 term is 1215. Find the sum of first 123 even natural number. Same problem. तिथं term काय आहे? First even natural numbers are 2 4 6. फर्स्ट 123. आता शेवटचा पदाचा क्रमांक माहित आहे तुम्हाला, मीन्स नंबर माहित आहे की 123 वे पद आहे, 123rd टर्म आहे, पण कुठला आहे हे माहित नाही. आता 2n का गेलो की इवन नॅचरल नंबर कुठलाही 2n असते. कसं? n equals to 1 2 3. आता बघा हियर पहिल्या ह्याच्यात 2 into 1 2, n equals to 1. इथं 2 into 2 4, 2 into 3 6. म्हणजे n ची व्हॅल्यू काय घेतली? 1 2 3 4 5 6 असं पुढे. तर खालचे टर्म काय होतात? इवन नॅचरल नंबर मल्टिपल ऑफ 2 असते नेहमी. n equals to 1 2 3 and 2 म्हणजे काय? मल्टिपल ऑफ 2. इवन ऑड नंबर सुद्धा तसेच असतात, हे लक्षात ठेवा. ते ऑडच्या वेळेस आपण बघू. ओके. देन a equals to t1 equals to 2, t2 equals to 4, t3 equals to 6. आता क्वेश्चन काय? फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर. तर डी काढून घेऊ. आधी डी आहे t2 minus t1 and t3 minus t2, 4 minus 2, 6 minus 4, d equals to 2. n d a n माहित नाही. मग आता आपल्याला सांगितलं की कोणतं टर्म काढायचं आहे? 123. तर हा n आला, किती आला? 123. तिन्ही टर्म आपल्याला माहित पडले. n सुद्धा माहित पडला. n d a. आता सम Sn equals to n upon 2 2a plus n minus 1 into d.
ऑल्सो 2. मी याच्या आधी सांगितलं की इव्हन नॅचरल नंबर मध्ये फरक कितीचा आहे 2 चा. इव्हन ऑड नंबर मध्ये फरक कितीचा आहे 2 चा. 2 2 चा 4 प्लस 122 multiplied by 2. 123 divided by 2 into 4 plus 2 2 जा 4, 2 2 जा 4, 2 1 जा 2. Add 248. Add केलं. आता डिवाइड होत असेल डिवाइड करा. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 4 जा 8 means 123 multiplied by 124. आता याचा आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन इज द 1522. मग तुम्हाला आन्सर लिहायचा आहे की द 123 टर्म इज 15,252. आता 3 डिजिट मल्टिप्लिकेशन ओरल कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे एका व्हिडिओ मध्ये, वेदिक मॅथ्स मध्ये. बघा तो व्हिडिओ. आणि नसेल तर साधं लोकल मल्टिप्लाय करा जसं तुम्ही करता तसं. इट्स युअर फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 3. फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर बिटवीन 1 to 1 to 350. प्रॉब्लेम नंबर 3. 1 to 350. अच्छा सांगितलं काय इवन नंबर्स. मग इवन नंबर 1 इज नॉट अ इवन. मग काय असणार 2. इवन नंबर 2. 350 इज नॉट अ इवन नंबर. त्याच्या आधीचा काय 348. अच्छा आताच याच्या मागच्या एक्सरसाइज मध्ये झालं की आपण कसे नंबर चॉईस करायचे. इवन नंबर आहे म्हणून इवन नंबर. अच्छा सम ऑफ. आता इथं बघा a इक्वल्स टू t1 माहित आहे किती आहे 2. tn माहित आहे किती आहे 348. d माहित आहे किती आहे 2. इवन नंबर्स. डिफरन्स बिटवीन एनी टू इवन नंबर्स इज 2. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. फाइंड द सम ऑफ. आता 3 गोष्टी माहित पाहिजे n d a. a माहित आहे d माहित आहे n च माहित नाही. आणि n काढायचा एकच फॉर्म्युला आहे tn. tn equals to a plus n minus 1 into d. tn. Okay. Last term is 348. a 2 plus n minus 1 into 2. 348 minus 2 equals to n minus 1 into 346. हा मल्टिप्लाय इकडे काय झाला डिवाइड. n minus 1. 2 1 जा 2, 2 7 जा and 2 3 जा is equals to n minus 1. n equals to 173 plus 1. n equals to 174. आता बघा n माहित पडला. मग आता n d a तिन्ही माहित आहे. सम ऑफ. आता tn म्हणजे आपल्याला कळलं की tn ची व्हॅल्यू किती आहे 348 सॉरी 174. म्हणजे या सिक्वेन्स मध्ये या अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये 174 174th टर्म किती आहे 348. यस n n upon 2 t1 plus tn. आता तुम्ही म्हणणार सर तुम्ही फॉर्म्युला का बदलला. मी एक्सप्लेनेशन दिलेला आहे बेसिक व्हिडिओ मध्ये की फॉर्म्युला व्हेन यू नो द फर्स्ट अँड लास्ट टर्म. पहिलं आणि शेवटचं पद माहित असेल तर शॉर्टकट फॉर्म्युला आपल्याजवळ अवेलेबल आहे. अदरवाइज तुम्ही दुसरा वापरला n upon 2 2a plus n minus 1 into d तरी चालते. पण फर्स्ट टर्म माहित आहे लास्ट टर्म माहित आहे की लास्ट टर्म आपली काय t174 is equal to 348 means yes 174 divided by 2 t1 आहे 2 आणि हे आहे 348 tn. 174 divided by 2 into 350 plus 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 7 जा 14, 2 5 जा this. 174 multiplied by 175. Yes 174.
अच्छा, मल्टिप्लिकेशन. हाऊ कॅन बी डन दिस टाइप्स ऑफ मल्टिप्लिकेशन? की हे असं मल्टिप्लिकेशन करणार कसं आपण? तर तुम्हाला नाही जमत तर तुम्ही 174 मल्टिप्लाय बाय 175 करा, पण मल्टिप्लाय बाय 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म. आता बघा याच्या आधीच्या गणितात असंच होतं की 174 इंटू 175 कॉन्सिक्युटिव्ह एकानंतर एक येणारे दोन काय आहे नंबर. त्यांचं मल्टिप्लिकेशनची ट्रिक मी युट्यूबच्या व्हिडिओवर टाकलेली आहे. नाही तर असं करा, फक्त टाइम वेस्ट जास्त होईल, बाकी काही प्रॉब्लेम नाही, आन्सर तुमचं येणारच आहे. प्रॉब्लेम नंबर 4. आता चौथं प्रॉब्लेम काय? T9 52, T38 म्हणजे 38 term is 128. Find S56. S56 means sum of 56 term. Hence n equals to 56. लास्ट एक्सरसाइज मध्ये काय होतं, S56 च्या जागी T56 दिलेला असेल. प्रॉब्लेम काहीच नाही, त्याच सारखं करायचं आहे. बघा, फॉर T19 n equals to 19, Tn equals to a plus n minus 1 into t. T19 equals to a plus 19 minus 1 into d. T19 is equals to a plus 18d. आता बघा T19 किती आहे? 52. T19 52. आपलं फर्स्ट इक्वेशन तयार झालं. सेम प्रोसिजर असते कुठल्या गणिताला, फक्त थोडस अदलं मधलं काहीतरी चेंज करावं लागते. अच्छा, फॉर T38 n equals to 38, Tn equals to a plus n minus 1 into d. T38 equals to a plus n ची व्हॅल्यू 38 minus 1 into d. T38 किती आहे? 128 equals to a plus 37d. इक्वेशन नंबर 2. अरे या प्रॉब्लेम मध्ये काय करायचं आहे खरं ऍक्च्युअल की जनरली आपण काय करतो, ही टर्म मायनस करतो, ए ला ए मायनस होते, नंतर तयार होते डी, आणि डी ची व्हॅल्यू पुट केली तर तयार ए होते. करून बघू. अच्छा, सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. a plus 18d is equals to 52, a plus 37d is equals to 128. Subtract minus 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 7 minus 8, 19 total answer. 8 minus 2 6 7. अच्छा, असं काहीतरी होणार. मायनस मायनस प्लस डी इक्वल्स टू 76 डिवायडेड बाय 19. पण याच्यात काय झालं, याच्यात फ्रॅक्शन मध्ये डी आला. डी कसा आला? फ्रॅक्शन. काही हरकत नाही, ही व्हॅल्यू याच्यात किंवा याच्यात कुठेतरी ठेवलं, पण इथं काय होणार, डी च्या जागी जर हे ठेवलं 76/19. ओके, तर 18 into 76/19. बघा, कुठलाही प्रकारचा कुठेच भाग जात नाही. बरं, हे विषय नाही आहे, पण मेन विषय काय आहे? मेन विषय हा आहे की आपल्याला सॉल्व काय करायचं आहे. फॉर S56 n equals to 56, Sn equals to n upon 2, 2a plus n minus 1 into d. S56 equals to 56 divided by 2, 2a plus 56 minus 1 into d. 56 divided by 2, चला 2 2 जा 4, 2 8 जा into 2a मायनस केलं किती आलं 55 into d. आता विषय काय होते की ज्यावेळेस तुम्ही एसएन चे फॉर्म्युले, ऍक्च्युअली प्रोसिजर हीच आहे, हा काही प्रॉब्लेम नाही, पण थोडासा पुढचा विचार करणं गरजेचं असते ना. थोडा लॉजिकल विचार करायचा की S56 काढायला सांगितला, मीन्स n equals to 56, तर 56 मधून
n मायनस वन इंटू डीच येणार नेहमी. 56 मायनस वन 55. इथं तयार होते काय, लगेच इथं विचार करायला पाहिजे की इथं कोणीतरी तयार झाला काय, तर झाला ना. तुम्ही बघा आता या दोघांना ऍड करून बघा. ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. काय, a प्लस 18d इक्वल्स टू 52, a प्लस 37d इक्वल्स टू 128. ओके, प्लस a प्लस a 2a, 55d इज इक्वल्स टू 2 प्लस 8 10 8 1. अच्छा, बघा आता याला आपण नवीन नंबर दिला. इट इज द 1 2 3. आता 2a प्लस 55d, 2a प्लस 55d ऑलरेडी जनरेट झाला. 28 मल्टिप्लाइड बाय 180 घेतलं कुठून, फ्रॉम 1 2 3 थर्ड. ही पूर्ण व्हॅल्यू इथे जनरेट झाली, मग पूर्ण ठेवली. पण आता फक्त उरलं काय, मल्टिप्लाय. उरलं काय, मल्टिप्लाय. आता मी तुम्हाला एक आता टेक्निक सांगतो मल्टिप्लिकेशनची. मल्टिप्लाय करताना एक टेक्निक आहे, तुम्ही कोणती एम्प्लॉय करता ते करा. 28 इंटू 80. आता 180 म्हणजे एक झिरो तर लागणारच आहे. अच्छा, 8 8 जा 64, कॅरी 6, 8 2 जा 16, 1 8 जा 8, 24 प्लस 6 30, 0, 2 1 जा 2, 2 प्लस 3. जर नाही जमले किती आलं, 504 आणि हा 0 इथं. समजा नाही जमली क्रॉस मल्टिप्लाय टेक्निक, तर तुम्ही रेग्युलर टेक्निक करा. 28 मल्टिप्लाइड बाय 18, 8 8 जा 64, कॅरी 6, 8 2 जा 16 प्लस 6, 22 0 8 2 4 0 1. बघा आन्सर किती आलं, सेम आहे. पण आता तुम्ही टेक्निक इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं होतं. या गणितात लक्षात ठेवायचं, या दोन स्टेपची ऍडिशन केली युनिक प्रॉब्लेम आहे. म्हणजे असं एकमेव प्रॉब्लेम तुमच्या एक्सरसाइज मध्ये. ती काय की पुढचा विचार केला मी 2a प्लस 55d लिखते, इथे ऍडिशन केल्यावर तीच व्हॅल्यू निघाली. डायरेक्टली जनरेट झालेली व्हॅल्यू आपण तिथं ठेवली आणि आन्सर काढला. मी या अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये जिथं दोन टर्म असे आहे. अच्छा, T50 T90 T22 काही काढायला लावलं असतं तरी आपण अशीच प्रोसिजर काहीतरी इम्प्लिमेंट करून बघितली असते. थोडा थोडा चेंज असते गणितात, तेवढा बदल आपल्याला कळला पाहिजे. बाकी गणित खूप सोपं होतं. ऍक्टिव्हिटी, आता ती कम्प्लीट ऍक्टिव्हिटी आहे. मी तुम्हाला डायरेक्ट गणित सोडून देतो. तुम्हाला वाटेल रिकाम्या जागा भरा ना, नका भरू. पण कसं होतं, कम्प्लीट द फॉलोइंग आहे, त्यामुळे मी डायरेक्ट सोडून देतो. प्रॉब्लेम असा, फाइंड द सम ऑफ नॅचरल नंबर बिटवीन 1 to 140. काय सांगितलं की 1 to 140 हे नॅचरल नंबर आहे. विच आर डिव्हिजिबल बाय 4. मग डिव्हिजिबल बाय 4. आता 1 is not divisible by 4, 2 is not, 3 is not, but 4. 140 is completely divisible by 4. मग शेवटचा टर्म काय, 140. मी नेहमी काय म्हणतो, दिलेल्या दोन नंबरचे आतील नंबर चॉईस करायचे, बाहेर नाही जायचं. पहिलं असेल तर पहिलं, नाही तर मग आतात सरकत जायचं. अच्छा, हाऊ मेनी, आता नेहमी लक्षात ठेवायचं तीन गोष्टी. NDA, हाऊ मेनी नॅचरल नंबर in between 1 to 140 divisible by 4. तर आधी काढून घ्या. A equals to T1 Tn D ओके. मग आता आपल्याला Tn साठी A माहित आहे, D माहित आहे आणि फाइंड काय करायचं आहे आधी, n. तीन गोष्टी माहित पाहिजे, n d a. तर इथे A माहित आहे, D माहित आहे, माहित काय नाही, n. तर तिथूनच प्रॉब्लेम स्टार्ट करायचा Tn पासून. Tn इक्वल्स टू A प्लस n मायनस 1 इंटू d. नेहमी लक्षात ठेवायचं, नंबर ऑफ टर्म किंवा टर्म जर फाइंड करायची तर Tn चाच फॉर्म्युला. मग Tn
Tn आहे 140, A आहे 4 प्लस n फाइंड करायचा आहे, B किती आहे 4, 140 मायनस 4 इक्वल्स टू n मायनस 1 इंटू 4, हे झालं 136 मल्टिप्लाय इकडे डिवाइड झाला n मायनस 1, 4 3 जा 12, 4 4 जा 16 मायनस आहे इकडे आला प्लस झाला, तर n इक्वल्स टू निघाला 35. मग आपल्याला हे कळलं की 4 टू 140 च्या मध्ये 35 अशा टर्म आहेत जे आर डिव्हिजिबल बाय 4. मग आपल्याला n माहित झाला, d माहित झाला, a माहित झाला. आता हाऊ मेनी सॉरी सम ऑफ चा फॉर्म्युला काय Sn. अच्छा Sn इक्वल्स टू n अपॉन 2 2a प्लस n मायनस 1 इंटू d. काहीच प्रॉब्लेम नाही, आपल्याला हा फॉर्म्युला वापरायला. पण आपलं डोकं चालवायला पाहिजे फर्स्ट अँड लास्ट टर्म माहित आहे, मग का आपण एवढा मोठा फॉर्म्युला वापरायचा. डायरेक्ट शॉर्टकट फॉर्म्युला T1 प्लस Tn. पण इथे n माहित असणं गरजेचं आहे. S35 का तर पूर्ण पद किती आहेत 35 पद असे आहेत. 35 डिवाइडेड बाय 2 4 प्लस 140, 35 divided by 2 into 144, 2 1 जा 2, 2 7 जा 2, 2 जा 35 multiplied by 72. आता हे करायचं आपल्याला 50 वेळेस मी तुमचे 10वीला सांगून थकलो की रेग्युलर टेक्निक केल्यापेक्षा काहीतरी फास्ट टेक्निक करा. 35 multiplied by 72 कसं करणार, 2 5 जा 10 सरळ. ओके, मग क्रॉस आणि या क्रॉसचा ऍडिशन 3 2 जा 6, 7 5 जा 35 म्हणजे किती आलं 41 आणि हा 10 मधला 1 तर किती आलं 42. मग 2 लिहिलं 4 इज कॅरी. आता असं 3 7 जा 21, 21 प्लस 4 25 means 2520. आन्सर लिहा. द सम ऑफ दिस इज 2520. पण कसं करायचं, इथे काय सांगितलं सम ऑफ दिस. मग आता इथे n दिलेला होता की हाऊ मेनी टर्म्स 10 आहे 20 आहे 15 आहे नाही. मग आधी आपण काय काढला n काढल्यावर यांची व्हॅल्यू पुट केली आणि सम ऑफ दिस 35 टर्म केलं, त्याला 2520. हे एक ऍक्टिव्हिटी आहे. या प्रॉब्लेमची एक गंमत सांगतो, गंमत. आता मी आपलं लॉजिक जे आहे तशा प्रकारे आपण सोडवलं बरोबर ठीक आहे. आता तुम्हाला एक आन्सर याची एक पद्धत सांगतो की इथं आन्सर किती निघाला n इक्वल्स टू 35. आपलं लास्ट टाइम काय 140, आपण काय केलं 140 डिवाइड बाय 4 किती आलं 35. म्हणजे आपलं इथलं आन्सर काय राईट, यांची व्हॅल्यू काय राईट. हे आन्सर 140 डिवाइडेड बाय 4 का केलं डिव्हिजिबल बाय किती आहे 4, 5 असतं किती केलं असतं 5. n इक्वल्स टू 35. इथपर्यंत ही काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आता तुम्हाला सांगतो पुस्तकात काय आहे. पुस्तकात काय केलेलं आहे की 140 च्या जागी किती घेतलं 136. त्यांना फिल इन द ब्लँक सॉल्व करायची होती, का घेतलं मला माहित नाही. 136 मग सेम असं आता पुस्तकातलं सॉल्व करू, कारण की ह्या पुस्तकात वेगळं असं झालं म्हणून मी आधी तसं सोडवलं, नंतर असं 136 मायनस 4 किती येणार 132 आणि हा डिवाइड बाय 4 किती येणार 4 3 जा 12. ओके 4 3 जा 12, 4 3 जा 12. ओके 33 प्लस 1 किती येणार 34. मग इथं काय येणार तुम्ही 34. मग इथं किती येणार 136. 34 divided by 2 multiplied by 140 किती आला 70. means 34 multiplied by 70 70 0 7 4 जा 28 carry 2 7 3 जा 21 plus 2 23. हे पुस्तकातलं आन्सर आहे, हे पुस्तकातलं आन्सर आहे. त्यांनी काय केलं इथं 140 च्या जागी किती घेतलं 136. का घेतलं असेल, एक तर त्यांना फिल इन द ब्लँक्स तुम्हाला कुठपर्यंत कळलं गणित याच्यासाठी त्यांनी काहीतरी ट्विस्ट केला असेल. पण ऍक्च्युअल 140 ही लास्ट टर्मच असायला पाहिजे होती का, तर 140 इज कम्प्लीटली डिव्हिजिबल बाय 4. पण त्यांनी फिल इन द ब्लँक्स मध्ये 136 घेतले,
तर त्याप्रमाणे सोडवलं तर असं येते. आणि 140 जर आपण लास्ट टर्म घेतली त्याप्रमाणे सोडवलं तर आन्सर दुसरं येते. काहीही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे तुम्ही सॉल्व्ह करा. पण एक्झाम मध्ये तुम्हाला जर फिल इन द ब्लँक्स नसली दिली तर लास्ट टर्म इज द 140. प्रॉब्लेम नंबर 6. तर प्रॉब्लेम नंबर 6 काय? The sum of the first 55 term of an AP is 3300. मग काय सांगितलं? Sum of 55 term 3300. ओके, काही प्रॉब्लेम नाही. Then find the 28 term. n equals to 28. आता बघा, आधी सम सांगितलं मग टर्म काढायला लावली. मागच्या ह्याच्यात का तर टर्म होती, सम काढायला सांगितलं. काही प्रॉब्लेम नाही. मग आता जे दिलं तिथून स्टार्ट करायचं नेहमी गणित. यस n इक्वल्स टू n अपॉन 2a प्लस n मायनस 1 इंटू टी. यस 55 म्हणजे n ची व्हॅल्यू किती आहे? 55 डिवायडेड बाय 2 2a plus 55 minus 1 into d. 55 divided by 2 2a plus 54d. यस 55 किती दिलेला आहे? 3300. हा डिवाइड इकडे मल्टिप्लाय करा. 55 2a plus 54d. ओके, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आता हा मल्टिप्लाय इकडे डिवाइड करा. 3300 मल्टिप्लाइड बाय 2 डिवाइडेड बाय 55 2a प्लस 54d. मग आता पुढे काय करायचं? आता 11 ने डिवाइड आहे. 11 5 जा, 11 3 जा, then 5 1 जा, 5 6 जा and 0. 60 into 2 120 equals to 2a plus 54b. आता इथं पुढे काही करता येत नाही. आणि का नाही करायचं त्याचं कारण सांगतो. फॉर T28 n equals to 28, Tn equals to a plus n minus 1 into d. T28 equals to a plus 28 minus 1 into d. T28 की काढायचा आहे. ओके, इज इक्वल्स टू a plus 27 into d. आता इथं डोकं चालवायचं की इथं a plus 27d आहे, पण this whole equation is divided by 2. divide by 2 म्हणजे a plus 27d is equals to 60. it is the equation number 1. a plus 27 into d ची व्हॅल्यू किती आहे? 60. मग इथं त्याची व्हॅल्यू ठेवली 60. इट इज युअर फायनल आन्सर. काही काही गणित असे असतात लॉजिकली करायची गरज असते. इथे n माहित होता, d आणि a काढणं शक्य नव्हतं. का तर टर्म किती दिली होती? एकच दिली होती, दोन दिलेल्या नव्हत्या. टर्म जर दोन दिलेल्या असतात तर a आणि d काढता येते. हे काही काही प्रॉब्लेम असे लॉजिकल थॉटनी लक्षात ठेवणं खूप गरजेचे आहे. प्रॉब्लेम नंबर 9. आता 9 पासून मजा अशी आहे की ओल्ड जर सिलेबस असता तर 3 कॉन्जुगेटिव्ह टर्म, 4 कॉन्जुगेटिव्ह टर्म, 5 कॉन्जुगेटिव्ह टर्म दिलेले असतात. पण कॉन्जुगेटिव्ह टर्म या शब्दाचा अर्थ काय? एका नंतर एक येणारे पद. इथं काय दिलेलं आहे? प्रॉब्लेम इन एन एपी the sum of 3 conjugative term is 27 and product is 504. आता बघा दोन कंडिशन दिल्या. मग आता विचारते 3 conjugative term. मग आधी असं लिहायचं 3 conjugative terms. 3 consecutive म्हणजे एका नंतर एक सलग terms are a plus d, a minus d. काय प्रॉब्लेम आहे आपल्याला? बरं असं घेतलं आणि असं नाही घेतलं आणि असं घेतलं 3 कॉन्जुगेटिव्ह टर्म a plus d, a plus 2d, तरी 3 कॉन्जुगेटिव्ह टर्मच झाले. तरी काय झाले? 3 कॉन्जुगेटिव्ह टर्म. मी तुम्हाला सांगतो 3 कॉन्जुगेटिव्ह टर्म आले ना तर असं घ्यायचं
4 जर आले तर a प्लस डी a प्लस 2d आणि इकडे काय करायचं a मायनस डी 1 2 3 4 4. बरं चला हे नाही घ्यायचं तर इकडचं करायचं a मायनस 2d. कळलं काय? 5 असेल तर a प्लस 2d. काही प्रॉब्लेम आहे? असेच टर्म घ्यायचे. 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म म्हणजे एका नंतर एक येणारे 3 पद आणि दे आर कॅरी ऑलवेज द नॅचरल. ओके. देन इथे दिलेला आहे 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म. कंडिशन फर्स्ट काय दिली? सम ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज 27. मग आपण काय करायचं? a मायनस डी प्लस a प्लस a प्लस डी is equals to 27. d ला d कॅन्सल झाला. 3a equals to 27. a equals to 27 divided by 3. a equals to 9. काही प्रॉब्लेम नाही. नसायला पाहिजे. then second condition काय? and their product is 504. मग कंडिशन सेकंड काय? Product means a minus d multiplied by a multiplied by a plus d is equals to 504. आता आपल्याला a ची व्हॅल्यू माहित आहे. ही इथं ठेवा. कशी ठेवणार आपण? 9 minus d into 9 plus d. मग हे आणि हे टर्म a प्लस b a मायनस b चा फॉर्म्युला वापर. a स्क्वेअर 9 स्क्वेअर 81 मायनस d स्क्वेअर इज इक्वल्स टू 504. हा मल्टिप्लाय इकडे काय करा? डिवाइड करा. अच्छा 504 डिवाइडेड बाय 9. 9 5 जा 45 कॅरी 5 4 9 6 मीन्स किती आलं? 56. मग आता आपण दोन पद्धती करू शकतो. मायनस डी स्क्वेअर इज इक्वल्स टू 56 मायनस 81. मायनस डी स्क्वेअर इक्वल्स टू 11 मायनस 6 5. ओके 6 मायनस अच्छा इथं काय ना 7 मायनस 5 2 मायनस प्लस मायनस 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 प्लस डी स्क्वेअर इक्वल्स टू 25 d equals to plus minus 5. आता मी बघा इथं काय केलं. तुम्ही तुमच्या डायजेस्ट मध्ये बघा d equals to plus minus 5 आलं पाहिजे. d equals to plus minus 5. आन्सर असंच काढायचं. जेव्हाही स्क्वेअर असेल ऑलवेज स्क्वेअर हॅज द टू रूट्स. ओके काही प्रॉब्लेम नाही. पण आपला प्रश्न काय होता? फाइंड 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म. मग 3 टर्म का a मायनस डी a प्लस डी. तर a किती आहे? 9 and d equals to plus 5. मग पहिलं टर्म आहे a मायनस डी 9 minus 5 equals to 4. a means 9 आणि a plus d means 9 plus 5 equals to 14. Okay and a equals to 9 d equals to किती आहे? मायनस 5. कारण एक वेळेस प्लस आहे एक वेळेस मायनस. मग a मायनस d मीन्स a 9 आहे मायनस मायनस 5 मायनस मायनस प्लस किती आलं? 14. a equals to 9 and a plus d means a minus 9 minus 5 किती आलं? 4. आता तुम्ही इथं ऑब्झर्व केलं असेल तर इथं आन्सर काय आलं? 549. इथे आन्सर काय? सॉरी 549 नॉट 4914. इथे आन्सर काय आलं? 1494. हे रिव्हर्स आहे तर हे फॉरवर्ड आहे, ते फॉरवर्ड आहे तर हे रिव्हर्स आहे. का तर एक वेळ डी ची व्हॅल्यू +5 घेतली, दुसऱ्या वेळेस -5 बनवून पुस्तकात एकच उत्तर आहे 4914. काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही नेहमी ऑलवेज टेक द +-5 ही गोष्ट लक्षात ठेवा. नाही तर बोर्डात ज्यांना 35 च्या वर मार्क गेले होऊ शकते काही काढू शकतात इंटेलिजन्सीची. असंच करा. खूप सोपं गणित होतं. फाइंड द 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म इन एन एपी. मग आता कसं लिहिणार आपण?
4 consecutive terms are a plus d, a plus 2d, इकडे मग a मायनस d. मग इकडचं हे पद नाही लिहिलं तर इकडचं लिहा, काही प्रॉब्लेम नाहीये. 4 5 असेल तर एक अजून वाढवा पुढचं. पहिलं काय, whose sum is 12. Condition first, a minus d plus a plus d plus a plus 2d, whose sum is 12. dd get cancel. 1 2 3 4 4a plus 2d is equals to 12. आता it is divisible by 2. 2a plus d equals to 6. Equation first. काय प्रॉब्लेम नाही. ओके, second, what is the second? The sum of third and fourth term is 14. आता बघा, third and fourth term, sum of a plus d plus a plus 2d is equals to 12. 14, sorry, 14. a plus a 2a, a plus d 3d equal d plus 2d 3d. अच्छा, it is the equation number first. आता आपण असं करू, the equation first and second मध्ये रिलेशन शोधायचे. First we find the d and then a. आता 2a subtract first and second. 2a plus d equals to 6. 2a plus 3d equals to 14. Minus minus minus. 14 minus 6 minus 8. Cancel. 3 minus 3 this minus 2d. Minus minus plus d equals to 8 divided by 2 is equals to 4. Put in equation first. 2a plus 4 equals to 6. 2a equals to 6 minus 4. 2a equals to 2. a equals to 2 divided by 2 is equals to 1. आता बघा d मिळाला, a मिळाला. Then last step is what? Find the four conjugated term. Means a minus d, 1 minus 4 minus 3, a 1, a plus d 1 plus 4 5, a plus 2d 1 plus 2 into 4, 1 plus 8 is equals to 9. The four conjugated terms are minus 3, 1, 5 and 9. Four conjugated terms are minus 3, 1, 5 and 9. गणित किती सोपं होतं. दोन इक्वेशन तयार केले, a मिळवला, d मिळवला, d ची व्हॅल्यू ठेवली a. पण मला असं वाटतं इट्स ओके. असं केलं तरी काही हरकत नाही. पण जर तुम्ही हे प्रॉब्लेम असं न करता, म्हणजे कसं, मी हे म्हणत नाही की माझ्यासारखंच करा नेहमी, पण तुम्हाला सांगतो की ॲज अ स्टुडंट म्हणून आपलं थोडंसं हे होते की आता हे असं केलं इट्स ओके यार, हे मिळालं ते मिळालं. बघा, आपण थोडंसं ट्विस्टही करू शकतो, प्रॉब्लेम करून बघायचं की इथं काय आलं आणि हे. आता मी हे ॲडिशन करतच नाही. मी ॲडिशन काय करतो, a प्लस a 2a हा d प्लस 2d इक्वल्स टू 14. 2a प्लस d म्हणजे किती आहे, 6 प्लस 2d इक्वल्स टू 4. 2d इक्वल्स टू
4 minus 6. 2d equals to, sorry, 14, 8. d equals to 8 divided by 2. इथं सुद्धा डी किती आला 4. फक्त लॉजिक काय लावलं मी, अरे 2a प्लस डी इथं आहे, मग इथं a प्लस ए 2a आणि डी हा 2d तसाच. बघा ही पद्धत कुठली आहे, तर ही लिनियर इक्वेशनची पण सबस्टिट्यूशन मेथड. आपण काय केलं, कशाची तरी किंमत काढली आणि ते टाकली, इथं एवढ्या टर्मची किंमत काढली आणि ती टाकली. पुट इन इक्वेशन फर्स्ट. 2a plus 4 equals to 6. 2a equals to 6 minus 4. 2a equals to 2. Hence a equals to 1. बघा इथं सुद्धा तसं आलं. मग तुम्ही हे गणित असंही करू शकता. फक्त मी काय म्हटलं, बॉड मास या रूलनी प्रत्येक गणित, अल्गोरिदमनी प्रत्येक गणित करायचं. प्रोसिजर सगळ्या सारख्याच आहे, फक्त आपल्याला कुठली सोपी जाते ते करून बघायची. असं काही आवश्यक नाही की मी केलं तसंच करत, तुम्ही अजून काही इम्प्रूव्हमेंट करत असणार तर करा, पण उत्तर ते चालू पाहिजे. बघा पुढे आता तुम्हाला पद काढायचे, पद काढायची टेक्निक सांगितली मी, अशी घ्यायची, इकडे इकडे वाढवायचे, झालं. 5 असेल तर इकडे a प्लस 3d करता येते किंवा तिकडे मायनस 2d करता येते. एक इकडचं पद कमी करून किंवा जास्त करून. गणित खूप सोपे. आता आपल्याला याच्या पुढचे अजून एक प्रॉब्लेम बाकी आहे, ते घेऊ. आता काय आहे प्रॉब्लेम, इफ द नाइन्थ टर्म ऑफ एन एपी इज 0. मग आता तिथून स्टार्ट करा. काय सांगितलं की नाइन्थ टर्म ऑफ एन एपी इज 0 गिवन. बरं गिवन. मग n इक्वल्स टू किती आहे इथं 9. tn इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 इंटू t. tn म्हणजे 9 इक्वल्स टू a प्लस 9 मायनस 1 इंटू d. 9 टर्म किती आहे 0. a प्लस 9 मायनस 1 8. आता इथे रिलेशन तयार, एक तर a ची व्हॅल्यू काढा नाही तर d ची काढा. 8d ची काढा. मी करतो 8d इक्वल्स टू माइनस ए और a इक्वल्स टू माइनस 8d. काय केलं, नेक्स्ट काय सांगितलं, then show that T29 म्हणजे 29 term is twice the 19th term. So 19th term. For 19 n equals to 19. Tn equals to a plus n minus 1. T19 equals to a plus, अच्छा 19 means it is a plus 18d. ओके a प्लस. मग आता इथं एक तर a ची व्हॅल्यू टाका नाहीतर 8d ची टाका. 8d ची जर टाकली, समजा एखाद्याला असं वाटलं 8d ची व्हॅल्यू टाकायची, तर असं टाकावं लागेल, म्हणजे 18 ला स्प्लिट करावं लागेल, a प्लस 10. हा किंवा मग आता a ची व्हॅल्यू टाकणं सोपं आहे. a ची व्हॅल्यू किती आहे -8 d plus 18d plus minus minus 10d. सेकंड हे टाकले कुठून, फ्रॉम फर्स्ट. आता आपल्याला 29 काढायचं आहे. Tn equals to a plus n minus 1 into d. T29 equals to a plus 29 minus 1 into d. Means a plus 28d. आता again we put the value of a. Minus 8d plus 28d from first 20d, and it is the equation number 3rd. From second and third. आता आपलं फ्रुदॅट काय होतं,
की then prove that T29 term is twice the 19 term. बघा 19 term किती आली 10, 29 term किती आली 20, means T29 term is equal to twice the 19 term. Hence prove that. आपल्याला prove thatच हे करायचं होतं की 19 term T29 term 19 termच्या काय आहे डबल, का तर इथे 20 आणि इथे किती आहे 10. तुम्ही ही व्हॅल्यू पुट केली तरी उत्तर येणार, असं नाही. मी दोन्ही करून दाखवले आणि केले. हे गणित प्रूव्ह दॅटचे उलट खूप सोपे असतात. प्रूव्ह दॅट मध्ये उत्तर तिथंच दिलेलं असतं. आता ही एक्सरसाइज आपली संपली. 3.3 3.4 घेऊ, काही प्रॉब्लेम नाही. वर प्रॉब्लेम आहे, फक्त तुम्ही काय करा, इम्प्रूव्हमेंट करा. तुमच्या टेक्निक मध्ये इम्प्रूव्हमेंट करा, त्याच्याशिवाय आपल्याला पर्यायच नाही आहे. म्हणून इम्प्रूव्हमेंट करणं सुरू करा. ओके, थँक्स.